गाढ झोपेत असलेला 4 वर्षाचा निष्पाप मुलगा अचानक झोपेतून उठतो आणि डोळ्यासमोर असं काही दृश्य पाहतो की त्याच्या अंगाचा थरकाप पडतो. मध्यरात्री बेडरूममध्ये वडिलांचा खून झालेला असतो. 4 वर्षाचा मुलगा आवाजाने उठतो. वडिलांची हत्या होताना पाहून तो खूप घाबरतो. समोर असलेल्या आईला पाहून तो तिला मिठी मारतो. पण यानंतर आईने जे काही केलं हे ऐकून तुम्हाला धक्काच बसेल. निर्दयी आईने चिमुकल्याला मिठीत घेतलं खरं, पण त्यानंतर मात्र त्याची मान इतक्या जोरात दाबली की वेदनेनं रडत असलेला चिमुकला आपलाच मुलगा हे देखील विसरली. आईने मुलाचा श्वास थांबेपर्यंत त्याचा गळा दाबून ठेवला आणि मुलालाही ठार केलं. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे मुलगा आणि नवऱ्याचा मृत्यू झाला की नाही हे देखील या निर्दयी आईने तपासलं. यानंतर ती तिच्या प्रियकरासह पती आणि मुलाचा मृतदेह सोडून दुसऱ्या खोलीत निघून गेली. वासनेच्या आहारी गेलेल्या या महिलेने शेजारच्या खोलीमध्ये प्रियकराशी संबंध ठेवले. घरात 2 मृतदेह पडलेले असताना देखील महिलेने बॉयफ्रेंडसोबत घरातच मज्जामस्ती केली. उत्तर प्रदेशच्या गोरखपूर येथे एका भोंदू कुटुंबाची वासना, संबंध आणि गुन्हेगारीची ही धक्कादायक घटना आहे. माणुसकीच्या सर्व मर्यादा ओलांडलेल्या या महिलेचे नाव अर्चना आहे. 2009 मध्ये तिचा गोरखपूरमध्ये राहणाऱ्या ओमप्रकाश याच्याशी विवाह झाला. ओमप्रकाश हे मध्यमवर्गीय कुटुंबातले होते. लहानपणीच त्यांचे आईवडील गेले. यानंतर भावाने त्यांना शिकवलं आणि लहानाचं मोठं करत डॉक्टर बनवलं. ओमप्रकाश यांनी अर्चनासोबत दुसरे लग्न केलं होतं. अर्चनाचे वडील तत्कालीन मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या सुरक्षा दलाचे भाग होते आणि लखनौमधील मोठ्या कुटुंबामध्ये त्यांची ओळख होती. दोघांचं लग्न झाल्यानंतर त्यांना मूल झालं. मूल झाल्यानंतर दोघांमध्ये भांडणं सुरू झाली. लग्नानंतर अर्चना यांचा संसार काही काळ चांगला टिकला, पण यानंतर त्यांनी कुटुंबापासून वेगळा होण्याचा हट्ट धरला. इच्छा नसतानाही पत्नीच्या आग्रहापुढे ओमप्रकाश कुटुंबापासून वेगळे राहिले. दोघेही एकाच घरात वरच्या मजल्यावर वेगळं राहू लागले. ओम आणि अर्चना यांना एक मुलगा आहे. सर्व काही ठीक चाललं असताना अर्चना आणि ओममध्ये वारंवार भांडणं होऊ लागली. अर्चना अनेकदा तिच्या फोनमध्येच गुंतलेली असायची. ना तिचं मुलाकडे लक्ष असायचं ना घरकामात. यावरूनही दोघांमध्ये वारंवार वाद सुरू झाला होता. अशात अर्चना फेसबुकच्या माध्यमातून अजय यादव नावाच्या व्यक्तीच्या संपर्कात आली. दोघांची मैत्री झाली आणि प्रेमही जमलं. घरातली कामं आणि मुलांवर लक्ष द्यायचे सोडून अर्चनाही तासनतास अजयशी बोलायची. अजय देखील एका खाजगी शाळेमध्ये शिक्षक होता. दोघांची मैत्री इतकी वाढली की ते एकमेकांच्या जवळ आले. यामुळे अर्चना आणि ओम यांच्यात अंतरही वाढलं. दोघेही वेगवेगळ्या खोलीत झोपू लागले. ओमप्रकाश आपल्या मुलासोबत तर अर्चना वेगळ्या खोलीत राहायला लागली. यानंतर अर्चनाची आणि अजयच्या भेटीगाठी सुरू झाल्या. माहेरी जाण्याच्या बहाण्याने अर्चना प्रियकराला भेटण्यासाठी लखनौला गेली. त्याच्याशी संबंध ठेवले आणि हे असं अनेक दिवस सुरू होतं. अजयशी वाढलेल्या प्रेमामुळे अर्चनाला आता संसार नकोसा झाला होता. त्यामुळे ती सगळ्याच गोष्टीमध्ये ओमशी भांडणं करायची. अखेर आपल्या नवऱ्याला प्रेमाच्या मार्गातून बाहेर काढण्याचा निर्णय तिने घेतला. त्या रात्री तिने प्रियकराला घरी बोलावलं. दोघांनी डॉक्टर ओमप्रकाश यांना मारण्याचा प्लॅन तयार केला. यासाठी अजय अर्चनाच्या घरी आला आणि तिच्या खोलीत लपला. रात्री ओम आपल्या मुलासह पार्टी करून घरी आले आणि बेडवर झोपण्यासाठी गेले. मध्यरात्री अर्चना तिच्या प्रियकरासह ओमच्या खोलीत आली. कोणाला काही कळणार तोच अजयने हातातल्या हातोड्याने ओमप्रकाश यांच्या डोक्यावर वार केले. आरडाओरडा होताच मुलगाही उठून बसला, पण 3-4 वेळा डोक्यावर हल्ला केल्यामुळे ओमप्रकाश याचा जागीच मृत्यू झाला. हे सगळं मुलाने आपल्या डोळ्यादेखत पाहिलं. तो घाबरून आईच्या कुशीत गेला, पण या निरागस बालकालाही अर्चनाने जीवे मारलं. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे अर्चनाने तिच्या प्रियकराला मुलालाही मारण्यास सांगितलं, मात्र अजयने मुलाला मारण्यास नकार दिला. पण ती म्हणाली, काही फरक पडत नाही, मी त्याला मारून टाकते. असं म्हणत अर्चनानेच आपल्या मुलाची हत्या केली. भयंकर म्हणजे यानंतर घराच्या खोलीमध्ये 2 मृतदेह पडलेले असतानाही
वासनेच्या आहारी गेलेली अर्चना आणि अजय यांनी शेजारच्या खोलीमध्ये संबंध ठेवले. दोघांनी घरात सर्व सामान विखरून आणि चोरी झाल्याचा बनाव केला. यानंतर अर्चना बाहेरून कुलूप लावून अजयसोबत फरार झाली. दुसऱ्या दिवशी घरातील सगळे सदस्य घराची अवस्था पाहून थक्क झाले आणि यावेळी त्यांना घराच्या खोलीत पितापुत्राचा मृतदेह आढळून आला. तर अर्चना खोलीत बंद होती. ही एक हाय प्रोफाईल केस होती. ओमप्रकाश यांचा भाऊ उत्तर प्रदेशच्या पोलिसांमध्ये काम करत होता. अर्चनाचे वडील अखिल यादव यांच्या संरक्षणात तैनात होते. यामुळे पोलिसांनी तातडीने या प्रकरणात लक्ष घातलं. अर्चनाचा फोन नंबर आणि फेसबुक अकाउंट याची तपासणी केली असता पोलीसही चक्रावले. यानंतर पोलिसांनी अजयला अटक केली आणि पोलीस खाकी दाखवत संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला. दरम्यान या कृतीसाठी अर्चनाला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.